आता माझे मने धरावा निर्धार चिंतन अंतर न पडावी. शांत राहा, शांत राहा, बोलू नका, शांत राहा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी महान संत ब्रह्मीभूत श्री संत गुलाब बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये त्यांच्या दरबारामध्ये सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्म्याकडे निर्भयता व्यक्त करतात. बुढाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार. सालावादप्रमाणे याही वर्षी भगवान परमात्म्याच्या कृपेने महान संत ब्रह्मीभूत रिद्धिसिद्धी ज्यांच्या दारात साक्षात प्रसन्न आहे, रिद्धिसिद्धी ज्यांच्या दरबारात लोटांगण घेते, असे महान संत आपले गुलाब बाबा यांचा हा पुण्यतिथी समाधी सोहळा मला वाटतं 25 वर्ष पूर्ण झाले. टाळी वाजवा. अर्थात हा रौप्य महोत्सव आहे बरं. काय सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. आम्ही बऱ्याच संस्थेत जातो, अख्ख्या महाराष्ट्रात फिरतो. ओमकार महाराज आपण बरेच संस्थान पाहिली, पण इथं आल्यानंतर साक्षात आम्हाला स्वर्ग या ठिकाणी दिसला. आपण काही स्वर्गात गेलो नाही आणि गेलो तर परत येणार, पण साक्षात स्वर्ग म्हणजे आमच्या संत गुलाब बाबाचा दरबार आहे. टाळी वाजवा. काय मंदिर आहे. म म्हणजे मंगलता, दिव म्हणजे दिव्यता आणि रम म्हणजे रम्यता. ह्या 3 गोष्टी या मंदिरात आहेत. म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग या मंदिराचे अध्यक्ष माझ्यापुढं बसलेले आमचे गोपाल भाऊ घुमक, जोऱ्यात टाळी वाजवा. ओमकार महाराज त्यांचं आडनाव आहे घुमक, त्यांच्यात आहे धमक, म्हणून मंदिराला एवढी आहे चमक. टाळी वाजवा. आनंद वाटला. आणि ज्यांना येईपर्यंत फोन केला, माझ्यापुढं बसलेले आमचे हरिभक्तीप्रायण आमची निलेश भाऊ, जोऱ्यात टाळी वाजवा. त्यांच्या अगदी तळमळ, आधी खटपट, अगदी झटपट. येईपर्यंत हॅलो हॅलो मी म्हणलं मेलो. आणि ऐका, विनोद नाही दादा, तुम्ही हसण्यासाठी नाही. हे संस्थान का मोठं आहे. धनानं संस्थान आणि मोठे असतील, पण हे धनानंही मोठं आहे, मनानंही मोठं आहे. नाही तर काही संस्थान बँकेत कोटीन धोतारला गाठी मिली तरी त्याच्या हातातून पैसा सुटत. आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायच्या. शूटिंगवाले दादा, तुम्हा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. उडाला विढाला. हा दरबार एका संताचा आहे. लक्षात घेऊन आहे का, मी प्रत्येक कीर्तन सांगत असतो आसाराम महाराज, ज्यात मला वाटतं धमाका आला काय, ज्या ठिकाणी सुख असतं त्याला म्हणायचं परमार्थ, आणि ज्या ठिकाणी दुःख असतं त्याला म्हणायचं संसार. संसार कितीही चांगला करा दादा, दुःखाचा अनुभव आहे. परमार्थ सहज करा, आनंद प्राप्त आहे. टाळी वाजवा. आनंद प्राप्त. माझे ज्ञानोबराय सांगतात, आनंद रे आधी आनंद रे आधी आनंद रे आनंद रे आधी आनंद रे आधी आनंद रे. हे सफाई अभ्यंतरी अवघ परमानंद रे, सफाई अभ्यंतरी अवघ परमानंद रे, सफाई अभ्यंतरी अवघ परमानंद रे. आनंद रे आधी आनंद रे आनंद रे
टाळी वाजवा राव जोरात, टाळी जोरात जोरात जोरात. मला हे ढिलं जमत नाही. उठाला विठाला. अध्यक्ष, मला असे गुणीजन चांगले असले ते कीर्तन करा वाटतंय. काय होय, मला वाटलं का मी गेलो काय पुढं. विठाला विठाला. मी एका गावात कीर्तनाला गेलो, माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा. आसरा मारा तैले काहीच येईना. मी तैले म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. तैनं भजन म्हणायचं सोडलं, मध्येच उचललं. आता इतके येडे म्हणल्यास फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला टाळी वाजवा. विठाला विठाला. आनंद रे आधी रे. परमार्थात आनंद असतो. अंकुश बुवा इकडं यायला आल्या आल्या वाटलं दिसा इतकं इतकंच आहे. हा जॅक इतकाच असतं, पण 16 टनाची गाडी उचलीत आहे. माझ्या दिसण्यावर जाऊ नका. विठाला विठाला. आता परमार्थात आनंद असतो दादा. ऐका, काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद आहे. मी विनोदानं सांगत असतो, प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही. वा खरं आहे. प्रत्येक मनुष्य माळ घालीत नाही. क्या बात होय, खरं होय. प्रत्येक मनुष्य बुक्का लावीत नाही. तुका लावी तुका. माळ घालण्यासाठी, बुक्का लावण्यासाठी, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी. अनंत जन्मीचे सुकृता पदरी, अनंत जन्मीचे सुकृता. असं अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी. मुखार पट हो पट हो पट हो या हो हो. मुखार पट हो पट पट हो. हरी मुखी का टाळी वाजवा राव. निलेश दादा परवडते का नाही. नाही म्हणा. हे घाम आलाय घाम, आणि जिथं घाम तिथं उग केला इशारा. हे फुकटचं खालं की शुगर होती बघा. विठाला विठाला. अरे परमार्थ इतका सोपा नाही. माझ्याकडे लक्ष द्या. नाथ महाराज सांगतात, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याच मुखी हारी पैटा होये. झोपा, टाळी वाजवा टाळी. आता प्रमाणात कितीतरी सांगता येतील. बहुता सुकृताची जोडी, कारण ते कपाळाचे नाम नाही आहे. वाट जाऊ द्या. एखाद्याला विचारलं चला आपल्या गावाचं नाव काय, टाकरखेडा. विचारलं चला संत गुलाबबाबा यांचा हा संजीवन समाधी सोहळा आहे, पुण्यतिथी सोहळा आहे, भागवत कथा आहे आमच्या दिदीची. आणि कथा झाल्यास झोपले काय, महाप्रसाद होय ना, हो म्हणा की महाप्रसाद खाण्यासाठी चला. आसाराम महाराज त्यांना सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप होय. काय होय, थंडी ताप. एखाद्याला विचारलं चला 8 ते 10 कीर्तन होय, कीर्तनला चला. त्यांना सांगितलं कीर्तनाला आलो असतो, म्हणलं अंगात पाप होय. झोपले काय. महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही, अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे, मुळात पवित्र आहे. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. टाळी वाजवा कळाला. आता पुढचं वाक्य आहे का, ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप, त्या टायमाला मनुष्य या मडपाकडे येईल. आपो जोऱ्या टाळी वाजवा जोऱ्या.
आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप. विढाला विढाला. पाप घालवण्याची ताकद फक्त संतात आहे. असे माझे ज्ञानोबराया तुकोबराया नाथ महाराज. तू का म्हणे पापे 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 पापे तू का म्हणे पापे 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 तू का म्हणे पापे तू का म्हणे पापे तू का म्हणे पापे तू का म्हणे पापे जाते संताची अधपे जाते संताची आली वागवा आली वागवा. जाते संताची अधपे नेगे माझी वाचा कोटी नेगे माझी वाचा कोटी जाते संताची अधपे जाते संताची टाळी टाळी टाळी. जाते संताची नेगे माझी वाचा कोटी 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 नेगे माझी वाचा कोटी वाचा कोटी वाचा कोटी. अरे टाळी वाजवा. तुका म्हणे पापी जाते संताची या जपी. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानाची देव देतो वासुदेवाची होतो आखा. बस बस बस. ताकद आहे जाऊ द्या. पाप घालण्याची ताकद कुणात आहे? झोपले काय? संतात आहे. असे माझे संत गुलाब बाबा केवळ पाप घालवण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो. कीर्तना झोपा काढण्यासाठी येण्याचं कारण अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. विढाला विढाला. ऐका दादा सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. कुणाचा? इकडे बघा. माडी घाला माडी घालतो असं सराला. ते पायवरी काय होय. लक्ष द्या इकडं. आजच्या अभंगात तुकोबराय निर्भयता व्यक्त करतात. ओमकार महाराज एका जन्मात शास्त्र पाठ झालं तर अभिमान आहे. लक्ष देऊन ऐका. एका जन्मात सेवा घडली तर अहंकार आहे. एका जन्मात कीर्तन चांगलं आलं तर अभिमान आहे. माझ्या ज्ञानोबरायानं तुकोबरायानं नाथ बाबानं संत गुलाब बाबानं एका जन्मात साधना नाही केली. ऐका तुम्हाला हे आज दिसतं ना. हे आज जे वैभव दिसतंय ना बोला की हो म्हणा. हे वैभव दिसतं ना संत गुलाब बाबाच्या एका जन्मातली साधना नाही हजारो जन्मात साधना केलेली आहे. जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केले तेव्हा या विठ्ठले कृपा केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा तेव्हा या विठ्ठले कृपा. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मागे बहुता जन्म हे करता आलो आम्ही सुख पावलो वाह टाळी वाजवा. तुमचं आहे का? बरं झालं नाही. हे आपलं म्हणलं सांभाळावं लागते. याला म्हणायचं गुत्तू नाही गुतलं तर
आपल्या विदर्भात एक म्हण आहे अध्यक्ष, अटकली खुटी आणि जातील कुठे हे विठाला विठाला. जाऊ द्या. ऐका, विनोद नाही. आमच्या संत गुलाबबाबाची एका जन्मातली साधनं नाही. ज्ञानोबराय म्हणतात, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. तुकोबराय म्हणतात, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. प्रत्येक युगा सेवा केली, कुर्ता तीर्था दोपार कली. माझ्याकडे लक्ष द्या. युगाचे 4 प्रकार आहेत. किती किती कोणते कोणते? हे म्हणते तुला काय बोलले? कुर्ता तीर्था दोपार कली. चौयोगाचा भक्त नामा उभा कीर्तने, पाठीमागे डोळे झाकून उभे ते जने, वाळवंटा पासवनी महाद्वारापर्यंत सर्वरांची दाटे उभे. बस बस बस. उग कुणाच्या अंगात येईल. मी एका ठिकाणी असा झटका हाणला, गड्याच्या अंगात आलो. ते जेव्हा उठलं, आहा हो आहा नका नका. हुशार माणूस होत आमच्या ओमकार महाराजाचं. जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलो, ते अंगात आलेलं म्हणून लागलं सोडा 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 सोडा. ओमकार महाराज म्हणले कामून 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 कामून. ते म्हणला बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल. आता ह्याला बिड्या मोडलेल्या कळाल्या. लोक म्हणते त्याच्या अंगात देवी घुसले, बेसरमीच्या खोकाना हाना विढाला विढाला. एक वाक्य आहे का दादा, माझ्याकडे लक्ष द्या. ते मोबाईलवाले इकडे बघा, शिशा झाला बसा खाली. मोठं दाबले की. आणि कसं आहे बघा, हे मोबाईलनं माणसं लई इडी झाली पूर्ण. काल परवा एक मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्या घरात घुसले. त्याला पत्ताच नाही, त्याच्या पाठीत दणका बसलाय. घर बदलले इकडे म्हणलं आपलं विढाला विढाला. एक वाक्य आहे का दादा, अंगात आल्याला देव राहत नाही आणि चित्तात शिरल्याला देव निघत नाही निघत नाही. हे एवढं वैभव आहे ना. माझ्या सद्गुरू गुलाबबाबाच्या चित्तात देव शिरला. टाळी वाजवा. संसाराच्या नावी घालून या, वाढता हा पुण्य जाळोनी संसार बैसलो. एका जन्मातली सेवा नाही महाराज. तू का म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा, माझ्या वडिलाची मिराशी का. जाऊ दे, आता थोडक्यात बोलतो. ओमकार महाराज तुकोबरायानं प्रत्येक युगात सेवा केली, प्रत्येक अवतारात देवाची सेवा केली. पण सेवेचं फल काय? अभंगाचं पहिलं आता भय नाही, टाळी वाजवा. भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटे देवा. आता भय नाही, आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटे देवा. टाळी वाजवा, टाळी.
क्या बात है. जरा जोऱ्यात टाळी वाजवा, जोऱ्यात जोऱ्यात. माझ्याकडे बघा, तुम्ही बसलात ना, तुमच्यातल्या एकालाही उठू द्यायचं, तुमच्यावर जबाबदारी. इथं यायचं नाही ना, आलं तर उठायचं. हां, ज्याला उठायचं तर बाहेर बसायचं, मध्ये बसायचं नाही. विठाला विठाला. हे उठालेत खरंय. ह्याच्या मनानं एकच चित्र आहे, बदल ना कसं काय. ह्याला खटके दाबायची सवय. उठू नका. शिस्त सांभाळा. परमार्थामध्ये शिस्त फार महत्वाची असते. टाळीवर. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आतापर्यंत भीती वाटत होती. लक्ष द्या. आतापर्यंत भय वाटत होतं अध्यक्ष, आतापर्यंत चिंता वाटत होती. अरे महान संत गुलाब बाबा, अशा संताची तुम्हाला सेवा घडली, काय भीती आहे. या जगात 2 समर्थ आहेत. ओमकार महाराज किती किती. पहिला आमचा भगवान परमार्थ समर्थ आहे, आणि दुसरे आमचे संत समर्थ आहेत. तुकोबराय म्हणतात, आता भय नाही. माझ्याकडे लक्ष द्या. काळाचे 3 प्रकार आहेत. किती किती. 3. कोणते कोणते. कोण म्हणलं सकाळ दुपार संध्याकाळ. विठाला विठाला. हे बी दिसा इतकाली पण लय आगाव. निलेश भाऊ, एका गावात एका मास्तराने एका पोरला उठवलं. उठ म्हणे, का आज दिवसभर झालं मी उपवासी होय. इकडे बघा, हेले कोणता काळ म्हणायचा आहे. ती लई हुशार होतं. ते म्हणला, गुरुजी कोणताच काळ नाही म्हणला, प्युअर दुष्काळ आहे, प्युअर. इतकं खाला असून उपवासी म्हणला, दुष्काळच आहे म्हणला. विठाला विठाला. या या या, ते मोबाईलवाले या. ते ह्याला फोन करायला, कसं करू आता. त्याच्या मनानं उठून गेलो, आता बाहेरच उभा. विठाला विठाला. हे मऊ लक्ष लई लांबवर असते. माझ्याकडे लक्ष द्या. ये माय, ये 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 ये. हे लाईव्ह नाही ना. हां, उगं कुठाना करताल तुम्ही हे सगळं. ते आता उठू नका. तुला गुळ देतो. काय सांगा. विठाला विठाला. ऐका, काळाचे 3 प्रकार आहेत. भूतकाळ, भविष्यकाळ. बोला. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान. आता कोणता चाललाय. वर्तमान आहे. आता कोटे धाबे मन, तुझ्या चरण देखील या. आता बुगडी डोळे, आता जागारी भावी न जागा. काय सांगू आता संतांचे उपकार. आता तरी पुढे हाच उपदेश. आता निश्चिंतेने पावलो सावा. आता निश्चिंतेने पावलो. आता निश्चिंती. टाळी वाजवा. जोऱ्यात टाळी वाजवा, जोऱ्यात. आता निश्चिंतने पावलो इसव. कुंटलिया धावा तृष्णेची. झोपा. टाळी वाजवा, टाळी. आता तुकोबराय सांगतात, आता भीती वाटत नाही, आता भय वाटत नाही, चिंता वाटत नाही. ऐका,
भीती नाही असा मनुष्य लक्ष द्या, भीती नाही असा मनुष्य नाही. अहो कुणाला कशाची असाला महाराज. भोग्य रोग भयम कुलेचित भयम. लक्ष देऊ नये का, जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे, कुलवान माणसाला चूत होण्याची भीती आहे, शरीराला काळाची, कुणाला कशाची. इकडं बघा, इकडं तिकडं काय एकाचं आडनाव वाघ होतं. काय होतं वाघ. ते गावात निघालं की एकदम तैट, ह्याला ढाका हाताला भुक्या आणि ह्याला ढाका हाताला भुक्या. गावातली म्हणले तू गावात काय एवढा तैट तुलतोस, म्हणला तुला माहीत नाही. पट्ट्याचा आडनाव वाघ होय. काय होय वाघ. आणि ते सासरवाडीला गेलं असं वाकून राम करायचं. एक जण म्हणलं तू एवढं गावात एवढं तैट चल तू सासरवाडीला का वागतोस, म्हणला तुला माहीत नाही माझं आडनाव वाघ आहे, सासरवाडीच्या लोकांचं आडनाव वाघमारी होय म्हणला. झोपले काय टाळी वाजवा कळाला. आता वाघाला भीती कुणाची, वाघमारेची. अरे कुणाला कशाची, आमच्या संतांना भीती नाही. हमारीचा जसा काही भय नाही तैनो, भय नाही तैनो की हमारीचा जसा काही भय नाही तैनो. हरीचा जसा काही भय नाही तैनो की, भय नाही तैनो की. वा टाळी वाजवा. अम्मा हरेच्या दासा काही भय नाही, जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, गाळ काळ गुलाम सलाम करी. तो कया घरी तुकाराम नाम घेता काकयम काळी घेता काकयम नाम घेता काकयम हल्ले तो समर्थ हल्ले तो समर्थ असं नाम घेता नाम घेता काकयम थंड तो समर्थ. जरा जोरात वाजवा, जोरात. हे जसं काय चिकनगुन्या झालाय. उठाला तुकाराम नाम घेता कापे. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो. संतांना मरण्याची भीती आपल्याला मरण्यात तरी भय आहे. अध्यक्ष मी विनोदानं सांगत असतो, आपल्याला मरणाची तरी भीती आहे. एक बार यम मले न्यायला आला. कुणाला झोपले काय खालचे? एक बार यम मले न्यायला आला. कुणाला म्हणजे आम्ही गेलो मी तुमचं बरं झालं. हे आपल्या हे मुळावर आहेत बरं का. आणि यमानं मला सांगितलं गेज गे महाराज लवकर उरका. मी दिशा इतका पण लय आगाव. मी यमाला विचारलं चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता. कोणाला विचारलं? यमाला. आता यम बी हुशार. यमानं मला सांगितलं कॉफी घेतो कॉफी. मी डोकं लढवलं, यमाला पिण्यासाठी कॉफी केली पण त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं. कशाचं? म्हणजे कॉफी पिल्यास यमाला चक्कर आली पाहिजे, यम झोपला पाहिजे. कॉफी केली, यमानं पिली, यमाला चक्कर आली, यम झोपला. मी म्हणलं यम झोपलाय तोपर्यंत आपलं मरण बघा. ते दप्तर घेतलं, फाईल घेतली, इचकिली तर पहिला नंबर माझा. मी म्हणलं यम झोपलाय तोपर्यंत पहिला नंबर काढावा सगळ्याच्या खाली. म्हणजे सगळ्या गावानंतर एकट्याचंच मरण. कुणाला मरा वाटतं? ज्ञानोबराय सांगतात आगा मरणा बोलन सात. कुणाला मरा वाटतंय? नंबर काढला, सगळ्याच्या खाली घातला, यमाची चक्कर गेली, गुंगी गेली, यम उठला. क्या बात हे गेज गे महाराज. यमाचा तिरस्कार करणारे महाराज लई पाहिले म्हणला, पण यमाचा आदर पाहुणचार करणारा पहिलाच महाराज आहे. मला वाटलं काय बदल करते काय? काही नाही म्हणला, थोडा बदल करतो. तुमचा पहिला नंबर होता, आता खालून सुरुवात करतो म्हणला. टाळी वाजवा कळाला असलं तर. आता मला सांगा, मरण चुकलं का? माझ्या हातानं मीच खाली घातलं होतं. आपल्याला मरणाची तरी भीती आहे, पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायला, ज्ञानोबारायाला, संत गुलाब बाबाला मरण माझे मरण केली, मजा केली अमर. मरणा हातून सुटली काया, विचार या निश्चय प्रयाण काळी देवी हिमान पाठविले. कालीच्या काळा माझे हात वर्तविले, मानव देह घेऊन निज धामा गेले.
लीळा म्हणे सकळ संतात्व सविल्या जय जाजी सद्गुरु स्वामी. बस बस वा टाळी वाजवा राव. अरे मरणाची भीती नाही आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. आम्हा भय चिंता नाही धाक आम्हा भय चिंता. टाळी वाजवा टाळी वाजवा. जन्म मरण काही एक जन्म मरण काही एक. जन्म मरण काही एक. जन्म मरण काही एक. झाला इहलोकी परलोक झाला इहलोकी परलोक. झाला इहलोकी परलोक. झाला इहलोकी परलोक. आले सकलिक वैकुंठ टाळी वाजवा. आले सकलिक वैकुंठ टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी टाळी जोऱ्या जोऱ्या टाळी टाळी वाजवा टाळी वाजवा. टाळी टाळी टाळी. टाळी वाजवा टाळी वाजवा. 1 2 3 टाळी. हा टाळी पकवासता. हा 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 टाळ 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 हा हा टाळ हा. टाळ. टाळी टाळी. असं हा 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 हा. वा. एक 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 वा एक. तुझं लागली सकाळ चिंता तुझं लागली आम्हा भजित नाही धाका जन्म मरण काही एक. आला इहलोकी परलोक आले सकाळी वाह. वा बाबा मोकळंच केलं. मोकळं झालं ना. महाराज एक वाक्य ऐका. असे गुणीजन मिळाय भाग्य लागते टाळी वाजवा. अरे एक दिवस मिळणं कठीण आहे. तुम्ही 7 दिवस त्यांची सेवा करताय. हे गुलाब बाबाची कृपा आहे. टाळी वाजवा. काय ताकद आहे.
भीती नाही, भय नाही. आम्हा भय चिंता नाही, धाक आम्हा जन्म. बस बस. चिंता नाही, चिंता नाही आम्हा वस्त्रा या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग हे तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हो, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने हरि नाम घेसी, हरि नाम घे. आवडीने मावे हरि नाम घेसी घेसी घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. ओ, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे, आवडीने भावे हरी नाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. वा वा वा. ते चालू आहे काय? बंद करा ते. मला वाटलं ती कुणी इमान आलं का इकडं. आमच्या आता जगद्गुरु तुकोबाराच्या पादुका हेलिकॉप्टरनं गेले ना लातूरला. महाराज ओंकार महाराज कुणच कुणावर जळू नाही महाराज. एक वाक्य आहे का, आमच्या जगद्गुरु तुकोबारायच्या, ज्ञानोबारायच्या, नाथबाबाच्या, जनाबाईच्या, संत नारायण महाराजाच्या जर पादुका हेलिकॉप्टरनं जात असत्याल, हे आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. हे जसे आमचे गाणारे वारकरी संप्रदायाचं वैभव आहेत, तसे आमचे छोटे माऊली कदम आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. वा. काय कुंभमेळा झालाच बघा महाराज लातूरला. मराठवाडा म्हणजे मराठवाडाच. टाळी वाजवा. हे कुंभमेळाच आहे, हे नागपूर होय, नागपूर. टाळी वाजवा आहे. नाही नाही, एक वाक्य आहे का महाराज. ज्ञानोबारायासारखे, तुकोबारायासारखे, नाथबाबासारखे, संत जनाबाईसारखे, सद्गुरू जोग महाराज, सद्गुरू गुलाब बाबासारखे संत होणे कठीण आहे. संत कुणालाही म्हण जाऊ नका. म्हणायचं ज्ञानोबारायाला म्हणा, माझ्या तुकोबारायाला म्हणा, संत गुलाबबाबाला म्हणा, सद्गुरू जोग महाराजाला म्हणा. टाळी वाजवा. सद्गुरू मोतीराम महाराज आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव, नामधारक सद्गुरू मारोतराव महाराज दास्तापूरकर. टाळी वाजवा. काय ताकद आहे, विनोद नाही. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. ऐका, काय चिंता आहे. एक वाक्य आहे का बरं. काय खऱ्या भक्तावर केवढंही संकट येऊ द्या, थांबायचे आपल्याला. खऱ्या संतावर केवढंही संकट येऊ द्या, देव निवारण केल्याशिवाय राहत नाही. जोरात वाजवा, जोरात वाजवा. माझ्या संत जनाबाई. कोण बोला की. जनाबाई संत नामदेव महाराजाच्या घरी सेवा दासी म्हणून काम करायच्या. कुणाच्या घरी? कुणाच्या? नामदेवरायाच्या. माझ्या नामदेवरायाच्या घरी 14 माणसं होती. किती होती? किती? नामदेवाचे घरे 14 जन स्मरे हरे. काय सांगाव महाराज. झोपा. टाळी वाजवा, टाळी.
14 माणसं भजन करायचे. कुणाच्या घरी? नामदेव महाराजाच्या घरी. आणि 14 माणसाची सेवा आमची जनाबाई करायची. कोण करायची? कोण? कुठली? हा, मला वाटलं आपल्या गावातली म्हणजे नाही नाही. वा क्या बात आहे. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आणि सेवा कराय भांडवल लागते. जे तर ज्ञानाचा पुरवठा ते तर सेवा. हा सेवे लागी सेवक. सेवा ते आवडी उच्चारावे तनु मनु जीवे चरणाशी. आणि जुन्या काळात भांडवल होतं जात. महिला मंडळ काय होतं? काय होतं? वा खरं सांगा, जात्याला काय असते? खुटा नाही, खुंटा. खुंटा खुटा खुंटा खुटा वेगळा. जाऊ द्या. जात्याचा खुंटा हलवून बघाव का डायरेक्ट फिरवाव? हलवून बघाव. डायरेक्ट जर फिरिला तर 32ला 32 राजीनामा. इनत नाही. माझ्या जनाबाईनं खुंट्याला हात लावा. या 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 ऐका, कशाला हात लावा? खुंट्याला. आणि खरं भजन सांगायची गरज न सांगता तुम्हाकडो येते अंतर. विश्व विश्वभरा परिहाराची न लागे न सांगता कळे. बस देव चतुर चतुरा तो. जनाबाईनं खुंट्याला हात लावाव आणि देवाला बोलवाव. कुणाला? सुंदर माझे जाते गे फिरते बहुते ओव्या गावो कौतुक तो. जीवशोधवने खुंटे गे प्रपंचाचे नेते गे लावणे पाठी बोटे. सासवाने सासरा दिरतो. हे माझ्या जनाबाईचं भजन आहे महाराज. रात्र न कळे आठव ना आठव. ऐका, जनाबाईनं बोलावून देवानं पळत यावून कशाला हात लावा? कशाला? खुंटा खुंटा हां खुंट्याला. जनाबाईनं देवानं हात लावाव. जनाबाईनं म्हणाव पंढरी हे माझे माहेर साजने वया कांडणे गावो घे. जनाबाईनं असं म्हटलं, देवानं तसंच म्हणायचं. कसं म्हणायचं? जसं जनाबाई म्हणील तसं. जनाबाईनं पुढं म्हणावं राही रखमाबाई सत्यभामा माता. देवानं तसंच म्हणायचं आसाराम महाराज. राही रखमाबाई सत्यभामा माता. ते भाऊ तुमचं नाव काय? नाव काय तुमचं? तुमचं 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 योग्य दादा. तुम्ही तुमच्या बायकोला आई म्हणताल का? नाही नाही. आता तुम्ही घरी जायचं, दार वाजवायचं. तुम्ही इकून जायचं, तुम्ही तिकून यायचं. तुम्ही म्हणायचं तुमच्या बायकोला आई. ए आई. त्या म्हणणार कीर्तन ऐकून पक्क पागल झाले बाई. स्वतःच्या बायकोला पिरतीची बोलायला ही पेच पाड. आणि भलं तैसे गोड करून घे. प्रेमाच्या नात्यात माणसं काय बोलतील. आता हे नवीन लग्न झालेले पोरं आहेत ना अध्यक्ष, हे बायकोला पिल्लू म्हणाले. पिल्लू पिल्लू ए पिल्लू. मी म्हणलं मूर्खा, बायकोला पिल्लू म्हणालास, लेकरला गाढव म्हणतोस का काय? विढाला विढाला. विनोद नाही एवढा मोठा. राही रखमाबाई सत्यभामा. जनाबाई म्हणली देवा काय फाता टाईम होता आलाय. मंदिरात पुजारी आले असतील, ब्राह्मण आले असतील, लवकरात लवकर जा, लक्ष द्या. देवानं गडबडी दागिने तिथंच. कुठं? जनाबाईच्या इथं. दागिने तिथंच, पितांबर तिथंच, शेला तिथंच. आणि गडबडीत खांद्यावर काय घेतलं? गोधडी. आपल्याकडे गोधडी म्हणजे का वाकड? वाकड. काही ठिकाणी बदग. आसराम महाराज. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. एका बाईला म्हणलं ताई अंगावर घ्यायला काय हे का? ती बाई म्हणली बदग. बदग देऊ का? बदग. मी म्हणलं बा भो बदग म्हणल्यास हानी देत का काय? मला ना रे वा. त्या बाईनं अंगावर टाकल्यास कळालं ह्या वाकडीला गुदडीला बदग म्हणतात म्हणून. विढाला विढाला. ऐका, ती गोदर आत्राय नरम. आत्राय नरम, पांघराय गरम. बांधून ठुली तर भरम आणि चोरून नेणाऱ्याचं करम. अशी गोदड वाकड खांद्यावर घेतली. उभा कसा राहिला विठेवरी पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला. पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला. उभा कसा राहिला. असा राहिला असा.
भगवान परमात्मा इथेवर उभा. एक वाक्य पाहू. ऐका, मी आलं तसं पाहतोय. गुलाब बाबाच्या काही बाहेर मूर्ती आहेत, काही आत आहेत. गुलाब बाबा हे नुसते संत नाहीत, साक्षात भगवान परमात्म्याचा अवतार म्हणजे गुलाब बाबा. चेहरा पाहिल्या भगवान परमात्मा इथेवर उभा. 2-4 पुजारी आले. लांबून बघितलं, म्हणले मंदिरात देऊ नाही, भूत आहे भूत. एक काही पुढं जाईना, पुकार केली. ऐका हो ऐका, खुर्चीवर बसलेले सर्वांना सूचित करण्यात येत आहे की देवाचे दागिने चोरीला गेले हो. असं देवाचा शेला चोरीला गेला हो. असं देवाचा पितांबर चोरीला गेला हो. असं काही बाहेर बसली होती, तंबाखूला चुना लाई, आणि बाहेर बसल्यास काही करता येते. श्रीकृष्ण म्हणे अर्जुना, लावा तंबाखूला चुना, तो माझा भक्त जुना जाणावा. ते बाहेर बसल्या म्हणू लागले शाकात त्या. दुसरा म्हणला का भिकात त्या. कुणा हाणले असतील. एक म्हणला महाराज लोकांचं काय खरं होय, काकत भोपळा देश मोकळा. ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. नक्की संत जनाबाईनं हाणले असतील. कुण पाहत आले, माझ्या जनाबाईच्या इथे शेला सापडला, पितांबर सापडला, दागिने सापडली. एक वाक्य ऐका तरुण मंडळी, एक वाक्य ऐका. चांगला माणूस जर चुकीत सापडला, नालायक लोक आपल्या जिभीचं पार न फिरल्याशिवाय राहत नाही. वा वा. म्हणून चांगल्या माणसानं 2 गोष्टी सांभाळावं. किती? 2. किती? कोणत्या? कोण म्हणलं तंबाखू चुना? त्याचं वागणं निक्का असावं आणि त्याचं भजन पक्का असावं. वागाय निक्का भजनात पक्का, तो देवाचा सक्का. देवाचा. आता पुढचा आहे का? वागाय लुच्चा कळाला की? लुच्चा. वागाय लुच्चा, भजनात कच्चा, तो यमाचा सक्का भाचा. जोऱ्या टाळी वाजवा सक्का. अरे माझे ज्ञानोबा राहतो खबर आहे. ऐका, विनोद नाही, वागणं काय भजन पक्का असेल. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला. ज्या जनाबाईचा एवढा अधिकार, माझ्या जनाबाईच्या हाताला धरलं आणि सुळावर द्यायचं, बोला की ठरलं. माझ्या जनाबाईने विचार केला, ओमकार महाराज आयुष्यभर या देवाची सेवा केली, संसाराच्या नावे घालून या. अरे याची सेवा करून मला सुळावर जावं लागतं, याला देव कोणी म्हणणार नाही. माझ्या जनाबाईनं डोक्यावरचा पदर काढला, कमराला खोचला आणि जनाबाई देवाला बोलू लागली. अरे इठ्या माईच्या कारट्या, टाळी टाळी. आगे इथ्या जोरात वाजवा, जोरात. अरे इठ्या मूळ माईच्या कारट्या, तुझी कुणाची रांड, तुझी रांड रंडकी. हे म्हणतील महाराज ऑफिस होय काय. तुझे गेले थर 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 देव कापू लागला. ऐका, पाषाणाची मूर्ती थरथरा, ऐकोनी जनीची वाणी. सुळाचे ते झाले. आता उत्तर द्या. सुळाचे ते झाले, बोला. झाले पाणी. एक वाक्य आहे का? महिला मंडळ पुरुष मंडळ, ज्या सुळावर माझ्या जनाबाईला द्यायचंय त्या सुळाचं काय झालं बोला. काय झालं?
आता उत्तर द्या. माझ्या जनाबाईला सुळावर देताना भीती वाटली का? बोला बोला. भय वाटलं का? चिंता वाटली का? कारण काय? घडली या सेवा समर्थात. आता भय नाही आईचे वाट. भीती वाटली? भय वाटलं? चिंता वाटली? वाटली का? कारण घडली या सेवा कुणाची? जाऊ द्या, 10 मिनिटात थांबायची आपल्याला. सेवेला किंमत आहे दादा. बरं का अध्यक्ष, तरुण मंडळी, एवढं वाक्य घेऊन जा. सेवेला किंमत आहे. तुम्ही देशाची सेवा करा, तुम्ही राष्ट्राची करा, तुम्ही गोमातेची करा, धर्माची करा, साधू संतांची करा, मायबापाची करा, संत गुलाब बाबाची सेवा करा. लोक तुम्हाला किंमत दिल्याशिवाय राहत नाही. सेवेला किंमत आहे, किंमत आहे. आता आमचे माईकवाले दादा, तुम्ही झाले की लग्न झाले की? झालेली माणसं लगेच कळते, झाली समाधान तुमची. आता त्याला किती किंमत आहे? माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन. त्याला जर म्हणलं ताई आवाज कसा सोडा, म्हणल्या सगळ्यात मोकळा सोडा. किंमत आहे, किंमत हो. आहे का? डॉक्टरची बायको, कंडक्टरची बायको, बोला. कंडक्टरीन, सरपंचाची बायको, सरपंचीन, वकिलाची बायको, वकिलीन, इंजिनियराची बायको, इंजिनिअरिंग, पेताड्याची बायको, पेताडीन. वाईट आले कोणीच किंमत देत नाही, आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत नाही, पाया पडल्याशिवाय. म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतःकरणानं परमार्थ करा. संत गुलाबबाबाची शपथ घेऊन सांगतो, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही उद्धार. अरे गुलाबबाबाचा मंत्रच होता भोजन आणि इथं भजन. टाळी वाजवा. भजन ऐका. आयुष्यभर सेवा केली, घडली या सेवा. समर्थ कोणाला म्हणा, म्या बोलविल्या येद बोले, म्या चालविल्या हलविल्या, तो जगाशी गतीर भरता प्रभो. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा का. समर्थाचे पंगती भोजने, तळिलिया वळिलिया एकची. असा समर्थ घडली या सेवा. सेवा कुणाची? 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 समर्थाची. मग तुकोबाराय म्हणतात, मना एक काम कर, आता माझे टाळी वाजवा. हा, आता माझे
बात है तुकोबराय सांगतात म्हणा एक वाक्य आहे का या जगात दोन समर्थ आहे देव आणि संत धन्य तुकोबा समर्थ आणि भगवान परमात्मा समर्थ आहे अशाची सेवा घडली अशा संतांची महात्म्याची सेवा घडली मग मना एक काम कर आता माझे मनी धरावा निर्धार तरुण मंडळी एक वाक्य आहे का बरं काय परमार्थ करणाऱ्या साधकाच्या मन ताब्यात असावं टाळी वाजवा काय ताब्यात असावं आसाराम महाराज आपले संतहीर सद्गुरू बंडा तात्या त्यांचं एक वाक्य आहे आमचे संत बंडा तात्या त्यांचं एक वाक्य आहे ज्याच्या मन ताब्यात आहे त्याच्या जग ताब्यात आहे जग अरे ज्याच्या मन ताब्यात आहे ब्रह्मांडाचा मालक त्याच्या ताब्यात आहे त्यांच्या म्हणून मन ताब्यात असावं आता माझी मनी धरावा तो कबर आहे मनाला विनंती करतात काय काय करे तो या मना काय काय करे तो या मना परिदा ऐके नारायणा करुण हे त्याची करी विवेचना टाळी वाजवा टाळी वाजवा मनाजी पाटील देहे गावीचा विश्वास धरू नका त्याचा घात करील नियमाचा पाडील भाशी अलोरायाचा दोषी होरा बस 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 आता कुठे धावे जाऊ द्या थोडक्यात बोलतो मन ताब्यात असावं आता माझी मनी धरावा निर्धार कसा असावा एवढा दृष्टांत सांगतो सेवा समाप्त सरळ बसून टाळी वाजून भजन करा विढाला विढाला तरुण मंडळी एवढं वाक्य घेऊन जा निर्धार कसा असावा माझ्या राजा छत्रपती संभाजी महाराजासारखा निर्धार संभाजी राजाला औरंगजेबानं पकडलं कुणं पकडलं बोला कुणं पकडलं बोल संभाजी स्वतःचा धर्म सोडणार का मरण पत्करणार माझ्या संभाजी राजानं सांगितलं ये भेणारी अवलाद नाही चला औरंगजेबानं विचार केला दिसा इतकं आहे पण जातवान आहे खालचे झोपले काय तुम्हाला जातवानं खैर भांडं कळतंय ना कळतं का नाही तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल आपल्या गावठी गाईला वासरू सोडू नका गावरान गाईला वासरू सोडायचे नाही तुम्ही गळवा घ्यायचा इकडे गळवा म्हणतात ना गळवा आमच्या इकडे तांब्या इकडे गळवा घ्यायचा आणि तुम्ही दूध काढायला जायचं एका लातच मालक एकीकडं आणि गळवा 32ला 32 राजीनामा ह्याला जातवान म्हणतात काय म्हणतात जातवान आणि खैर भांड इकडे बघा खैर भांड ते जर्सी त्या गाईला तुम्ही प्या आणि दूध काढून घ्या ते उभा राहिल्या म्हणताय हालू नये चालू नये सैरा वैरा काही ती गाय जितकं पाणी पिते तितकं दूध देते आणि जितका माल खाते तितकं शेण टाकते याला खैर भांड म्हणायच्या पाकडा माझ्याकडे लक्ष द्या ए बस द्या बस ऐका माझ्याकडे लक्ष द्या पकडलं कुणाला बोला कुणाला संभाजी राजाला धर्म सोडणार का आसाराम महाराज संभाजीराजे सांगू लागली जरी स्वधर्म लोपला सर्व सुखाचा थारा मोडला का दिपास विहरपला प्रकाशू जाये काय सांगाव महाराज झोपा टाळी वाजवा संभाजीराजाने सांगितलं अरे ऐक लाईट गेली अंधार पडेल धर्म बुडाला या जगातलं सुख नाहीसं होईल चला हात पकडा पकडलं कुणाला पकडा दादा पाणी इतकं उकळलं ओंकार महाराज बोट तुटेल इतकं उकळतं पाणी माझ्या राजाच्या अंगावर टाकलं थार थार शरीर उडत होतं अंगावरला चमडा काढला
42 दिवस पूर्ण झाले, माझे राज्य मरत नव्हते. औरंगजेबानं सळ्या तापवल्या लाल गुंज आणि माझ्या राजाच्या डोळ्यात ठाचकन खुपसल्या. माझ्या राजाची दोन्ही बुबळ बाहेर पडली, पण माझ्या राजानं धर्म नाही सोडला दादा, धर्म नाही सोडला. एक वाक्य आहे का, माझ्या संभाजीराजानं धर्म नाही सोडला म्हणून हा धर्म मंडप आहे. अरे माझ्या संभाजीराजानं धर्म नाही सोडला म्हणून आज आमच्या संत गुलाबबाबाच्या मंदिराला सोन्याचा कळस आहे, सोन्याचा कळस आहे. माझ्या संभाजीराजानं धर्म नाही सोडला म्हणून आज माझ्या माता माऊलीच्या कपाळाला कुंकू आहे आणि माझ्या गळ्यात माळ आहे, तुमच्या माझ्या गळ्यात. दादा, ज्या दिवशी धर्मासाठी देह बलिदान केला आहे त्या दिवशी पदवी मिळाली आहे. सगळ्यांना म्हणायचं आहे, जोरात म्हणायचे माझ्या पाठीमागं, सगळ्यानं सगळ्यानं. धर्मवीर संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, श्री संत गुलाबबाबा महाराज की. अरे 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 जरा इमानदारीनं वाजवा, जोऱ्यात 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 वाजवा. ज्या दिवशी धर्मासाठी देह बलिदान त्या दिवशी पदवी मिळाली. धर्मवीर संभाजी महाराज की. शेपटी लावली नाही दादा, धर्मासाठी देह बलिदान केला असा निर्धार आता माझी मनी धरावा. निर्धार मन ताब्यात काय काय करी तो या मनास निर्धार. चिंतने अंतर, चिंतने चिंतने तद्रुपता. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतन एखाद वासी गंगासना. बस देवाच्या पूजेने प्रदक्षिणा काय नो हे केले, करशील तर नो हे काही. चिंतने अंतर न पडावी. महाराज फायदा येते नाही झाली कोणाची निराशी. आल्या याचं कास कृपेशेशी. दीन असो, दुबळा असो, गरीब असो, भिकारी असो. एक वाक्य आहे का, संत गुलाबबाबाच्या दरबारात कोणी या, त्याचं जीवन गुलाबासारखं झाल्याशिवाय राहणार. अरे गुलाब का नाव आहे? कुठं चालले भाऊ तुम्ही? कुठं भाय? कुठं भाय? विठाला विठाला. इकडे बघा, इकडे बघा, इकडे तिकडं काय माझी चाला, इकडे बघा. विनोद नाही. अरे ज्यांना आयुष्य गुलाबासारखं जगली, एक वाक्य बोलू. गुलाबबाबाचं गुलाब नाव का पडलं? श्रीसंत गुलाबबाबा ह्या दरबाराचं गुलाब नाव का पडलं? अख्खा आयुष्य गुलाबासारखं जगली म्हणून तुम्ही आम्ही गुलाबा हे टाळी वाद. ज्यांना गुलाबासारखं आयुष्य जगलं म्हणून आज या तुम्ही दरबारात आला, टाळी वाजवा. हे हारे बघा, हारे सगळे गुलाबाचेच. हा सगळं गुलाबच होय, गुलाब विठाला विठाला. विनोद नाही, विनोद हे काय का, संतांना अगोदर जिजावं लागतं दादा. जे का रंजले गाजले सिंहाने जो आकोले. तोची साधू देव तेथेची. बस इथं साक्षात भगवान परमात्मा ठाई वाजवा. मग इथं कोणी असू द्या, दीन दुबळा गरीब भिकारी म्हणून महाराज शेवटच्या चरणात सांगतात. तुका मने येथे नाही तुझी परे. तुका मने येथे नाही तुझ परी. तुका मने तुका मने नाही तुझी परे.
सरी देवा पायी हे राया आणि बाबा माय बाप हे क्या बात है रे? वाह 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 वाह
टाळी वाजवा, जोरात 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 जोरात. आनंद वाटला. आता वाजले की 12. पुढचं तुम्हीच म्हणा. बस बस बस. तो का म्हणे येते नाही तुझे परी सकाळाशी येते आहे खटनट यावे. ऐकल्यासारखे 1000 जाग्यावर बसले तर चालतील, पण अशा माणसांची गरज आहे. महाराष्ट्राला आनंद देणारे माणसं आगळी वेगळी असतात. टाळी वाजवा, आगळी वेगळी. हे प्रत्येकानं होत नसतं बरं काय, प्रत्येकानं. म्हणून कोटी कोटी तुम्हाला धन्यवाद देतो. माझ्याकडे लक्ष द्या. आनंद वाटला. तुम्ही जगात कुठेही जा दादा, कीर्तन सुटलं, पंढरपूर सोडून कोणत्याही देवाला जा, त्या देवाच्या पायाचं दर्शन घेता येते का तुम्हाला? घेता येते का? बोला की. जगात असा एकच देव आहे, त्याच्या पायाचं दर्शन त्याला शिवता येतं, फक्त माझा पंढरीचा पांडुरंग. त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला बोलन एके जग जेती. भावा एकासाठी खांदा वाहे, म्हणून तो कामने तेथे, तो कामने येथे नाही तुझी परी. राया रंकासरी कोणी असो, दीन असो, गरीब असो, उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. देवते संत, देवते संत निमित्त त्या. म्हणून अशा समर्थ सद्गुरू गुलाबबाबांच्या दरबारात हा कार्यक्रम आहे. आनंद वाटला. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. अध्यक्ष निलेश भाऊ, तुम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी, तुम्ही सर्व हात तरुण, तुम्ही सर्व हात तरुण. तुम्हाला पाहून माझं मन आलं, जोरात बोला, तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. दरवर्षी हा संजीवन समाधी सोहळा बाबांचा असाच चांगला घ्या करून. नक्की तुम्हाला श्री संत गुलाब बाबा आशीर्वाद देतील वरून, आशीर्वाद देतील वरून. ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं माळ घाला, कोट्यातली गाय सांभाळा. मला आनंद वाटला महाराज. संस्थान भरपूर आहेत, पण आमच्या संत गुलाबबाबाच्या संस्थानमध्ये 300 गायी आहे. टाळी वा वा, चालेल बघा. 300 गायी. काही ठिकाणी नुसते संस्थान पोकळ वासन वारात आहे, भासा भासा. ऐका, विनोद नाही, पण इथं गायीची सेवा होते. ऐका, इथं भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे. वा वा. निर्लोभे गायीची सेवा. तिने माझी प्राप्ती उद्धवा. ज्ञानोबराय म्हणतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. हंबरवणी वासर आले चाटते जेव्हा गाये, तेव्हा मले गाई मध्ये दिसती माझी, दिसती माझी. वा. आया बाया सांगत होत्या, होतो जेव्हा ताना. पाना दुष्काळामध्ये मायेचा माझ्या आटला होता पाना. अरे पिठामध्ये, पिठामध्ये पिठामध्ये मले पाणी टाकून पाहिजे जाये, तेव्हा मले पिठामध्ये दिसली माझी माय हो. दारू पिऊन मायेला जेव्हा मारी माझा बाप थर थर कापे आण लागे तिला थाप. अरे कसायाच्या, कसायाच्या दावणीला बांधली जशी गाये, तेव्हा मले गाई मध्ये दिसली माझी माय हो. हंबरोनी वासर आले, हंबरोनी वास चाटती जेव्हा, तेव्हा मले दादा टाळी वाजवा, टाळी वाजवा. कोट्यातली गाय सांभाळा दादा, आणि घरातले मायबाप सांभाळा. वा. टाळी वाजवा. घरातली मायबाप सांभाळा. सकळ तीर्थाची धुरे मायबाप केवळ. की अशी आनंद वाटला. टाईम होऊन गेलाय, वर टाईम काढलाय. बघा केला इशारा. ऐका, आता काय करता, हे आलं तसं म्हणाले रडू नको बाळा, हे मात्यातलंच होय, गात्यातलं नाही. पण आता म्हणतो तुमचा आग्रह आहे. हे लई झालं माझं ते. रडू नको बाळा, अरे मी पाजला जाते.
आणि मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते नको नको बाबा. अरे पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते खायला देते पाणी घेऊन येते जरा जोरात वाजवा जोरात 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 जमलं का वा वा काय होय वा. पाण्याला जात आनंद वाटला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो दादा. आता गोपाला गोपाला भजन म्हणा आणि ठवरक माही घेऊ म्हणा गोपाला गोपाला भजन. गोपाला गोपाला गुलाब बाबा गोपाला गोपाला गुलाब बाबा गोपाला 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 गुलाब बाबा गोपाला 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 गुलाब असलेले मला सर्व काळी धरा एक साथ हो थांबा थांबा हात वर घ्या हात सरळ वर सरळ वर सरळ सरळ हा असे ठेवा चहा पिऊन येतो आहे बारखुमाय